कमीत कमी साहित्यात बनवलेली ही चिक्की आहे. शाळेबाहेर भेटणार शेंगदाणे चिक्की तुम्ही खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे, ते भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिट लागतील भाजण्यासाठी. सारखे मिक्स करायचे आहेत जेणेकरून ते एका साईडून करपणार नाहीत. शेंगदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे भाजायचे आहेत. ही चिक्की बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही, त्यामुळे बनवण्यासाठी सोपी आहे आणि पटकन बनवून होते. अशा प्रकारे शेंगदाणे सारखे मिक्स करत राहायचे आहेत जेणेकरून ते करपणार नाहीत. बघा त्याचा कलर चेंज होत आहे. शेंगदाणे कडक होईपर्यंत भाजायचे आहेत. अशा प्रकारे त्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे. शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत. शेंगदाणे थंड झाले की त्याची वरची साल काढून घ्यायची आहे. मिक्सर जारमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत. 1 वाटी साखर घेतली आहे. साखरही सारखी मिक्स करत राहायची आहे. साखर फक्त मेल्ट करून घ्यायची आहे. त्याचा पाक वगैरे काही तयार करायचं नाही, फक्त साखर विरघळून घ्यायची आहे. साखर वितळली की त्यामध्ये ते 1 वाटी साखरेसाठी 1.5 वाटी शेंगदाणे कूट टाकला आहे. त्यामध्ये इलायची टाकली आहे. 1.5 वाटी शेंगदाणे कूट ॲड केला आहे. मी वाटीचं साहाय्याने मेजरमेंट घेतले आहे. तुम्ही मेजरमेंट कप असेल तर त्यानेही घेऊ शकता. अशा प्रकारे मिक्स करून झाले आहे. थोडे थंड झाले की ताटामध्ये तेल लावून किंवा पोळपाटाला तेल लावून ते त्याच्यावरती काढून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे. चिक्कीचा शेप द्यायचा आहे. कट करून घ्यायचे आहेत. कट करून झाले की त्याच्यावरती काजू बदाम लावायचे आहेत. अशा प्रकारे रेडी आहे आपली शेंगदाणे चिक्की. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.